राम नारायण राम. तरुण पिढी ही अत्यंत मौल्यवान ऊर्जा आहे. जर तुम्ही तरुण पिढीला चुकीच्या मार्गावर नेले तर समाजाचे कल्याण होऊ शकत नाही. तरुण पिढी ही सर्वांची ऊर्जा आहे, पृथ्वीचीही ऊर्जा आहे. ईश्वर माणसांना नेहमी सांगतात, चांगले कार्य करा. माणसाला निरोगी राहण्यासाठी जसे चांगले अन्न आवश्यक आहे, तसेच शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी ध्यान आवश्यक आहे. म्हणून दररोज बसून ध्यान करा. सर्वांचे खरे आईवडील म्हणजे राम नारायण राम. याच राम नारायण रामने आपल्याला जन्म दिला, या पृथ्वीवर पाठवले, आकाशातून खाली आणले. खरे आईवडील कोण आहेत हेच लोक विसरले आहेत. त्यांना कोणीही आठवत नाही. तेच खरे विवेक आहेत, तेच राम नारायण राम आहेत, तेच ईश्वर, अल्लाह, खुदा, भगवंत आहेत. मग आपण त्यांचा सन्मान का करू नये? त्यांना योग्य मूल्य का देऊ नये? इतके शिकलेले लोक आहेत, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी वैज्ञानिक आहे. त्यांना ध्यानाचे महत्त्व सांगायला हवे. आपल्या शरीरात असंख्य आत्मे आहेत, ते आपलेच रूप घेऊन आपल्यात आहेत. त्यांना महत्त्व द्या, त्यांचे रक्षण करा, त्यांचे पालनपोषण करा. कारण ते सैनिक आहेत आणि आपण राजा आहोत. राजाला विवेक सांगतो काय करावे आणि काय करू नये. म्हणून खरी पूजा म्हणजे राम नारायण राम यांची उपासना. पृथ्वीवरील प्रत्येक माणूस स्वतःचा शत्रू आहे. तो स्वतःचे जीवन नष्ट करत आहे. ध्यान ही प्रत्येकासाठी आवश्यक गोष्ट आहे. झाडेझुडपेही ध्यान करतात. ध्यान करण्यासाठी तुम्हाला सवय लावावी लागेल. पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट संवाद साधते. अशा कुठल्याही गोष्टीचा जन्म झाला नाही जिचा आवाज नसेल. शास्त्रज्ञ सुद्धा निसर्गाकडून शिकतात आणि नवीन शोध लावतात. निसर्गाने नारळात पाणी भरले आहे कारण माणसाने ते प्यावे. निसर्गाने माणसाला सर्व काही दिले आहे, पण निसर्ग कार्यरत आहे आणि माणूस मात्र झोपलेला आहे. निसर्ग कधीही थांबत नाही, वारा कधीही थांबत नाही, सूर्य कधीही थांबत नाही. ते सर्व मुक्तपणे कार्य करतात. माणसाने हे पाहून शिकायला हवे. निसर्गाने घालून दिलेले नियम आणि आचारधर्म पाळायला हवेत. माणसांनी बनवलेले नियम व नीती पाळण्याची गरज नाही. निसर्गाचे जे दान आहे तेच आपले खरे धर्म आणि खरे कर्म आहे. धर्म हा कोणाचाही वैयक्तिक अधिकार किंवा संपत्ती नाही. धर्म सर्वांसाठी समान आहे. धर्म आणि राजकारण हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर त्यातील एकही काढून टाकले तर ते अन्नात मीठ नसल्यासारखे होईल. आपण सर्वांनी धर्माबद्दल जागरूक राहिले पाहिजे. धर्माचा खरा मंत्र स्वतःच्या विवेकानुसार वागणे. आपले जीवन पाणी व हवेप्रमाणे साधे आणि स्वच्छ असावे. पाणी आणि हवा आपण गरजेनुसार घेतो आणि सोडतो. तसेच धर्म देखील सर्वांसाठी सारखाच असावा. या पृथ्वीवर धर्माचा व्यापार करणाऱ्यांचा बहिष्कार केला पाहिजे. निसर्ग हाच सर्वोच्च धर्म आहे. प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे. जो राम नारायण रामशी जोडला जातो त्याचे जीवन स्थिर होत जाते. राम नारायण राम नेहमी लोकांना शिकवतात, सदैव सकारात्मक विचार ठेवा, चांगली कर्मे करा आणि शक्य तितक्या लोकांचे भले करा. राम नारायण राम समाजातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा प्रयत्न करतात.